हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री कुंपे बोडके तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो मंडळी, आता वेडिंग सिरीज आपण चालवतो आहे. जवळपास 2-3 एपिसोड झाले. खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे व्हिडिओजला. सो आपण आणखीन काही डीपमध्ये व्हिडिओज बघणार आहोत. तर आजचा विषय आहे नवरीसाठी साडी नेमकी कशी निवडावी. नक्कीच नवरीची साडी म्हटलं की खूप जास्त कन्फ्युजन असतं, खूप जास्त डाऊट्स असतात. सो त्यासाठीच हे आहे, हा व्हिडिओ स्पेशली आहे. जितकं जमेल तेवढं डीपली सांगण्याचा प्रयत्न करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं ना की एक वेगळाच आनंद उत्साह प्रत्येकाच्याच मनात असतो. आणि यामध्ये नवरीची साडी किंवा नवरीचा जो काही लूक असेल तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. यामध्येच आता ब्रायडल लूक म्हटलं की त्यावर पुढचं सगळं काही डिपेंड असतं. म्हणजे तिचा मेकअप वगैरे ते सगळं डिपेंड असतं. परंतु त्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तिची साडी. सो नवरीची साडी कशी असेल आणि ती निवडताना नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सो पहिला मुद्दा म्हणजे रंग, कलर. सगळ्यात आधी आहे ना, साडीचा रंग कुठला निवडावा हे आपण प्रेफर केलं पाहिजे. लग्न आपण ती जी साडी आहे नवरीसाठी नेसणार आहोत, नवरी जी साडी नेसणार आहे ती साडी दुपारची नेसणार आहे की इव्हिनिंगला 6-7 वाजता नेसणार आहे की रात्रीसाठी फोटो सेशन असणार आहे. फोटोंच्या हिशोबाने देखील साडी चूज करणं खूप जास्त, साडीचा रंग चूज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे सध्या, कारण फोटोंचे ट्रेंड तेवढेच सध्या चालू आहेत. सो ती साडी कधी नेसली जाणार आहे याचा विचार करून तो रंग ठरवावा. महाराष्ट्रीयन जर का आपण हे केलं, समजा फॉर एक्झाम्पल आता दुपारचे जे वैदिक पद्धतीने लग्न होतात त्यासाठी दुपारची जर लग्न असतील किंवा इवन रात्रीचं सुद्धा, यामध्ये मोस्टली नऊवारी साडी प्रेफर केली जाते किंवा पैठणी प्रेफर केली जाते. तर आता पैठणी आणि नऊवारी साडी म्हटलं तर यामध्ये हिरवा, लाल, मोरपिसी, जांभळा, मरून हे कलर मोस्टली खूप जास्त चालतात. सो हे तुम्ही नक्कीच प्रेफर करू शकता. आणि आता सध्या पेस्टल शेड्सचा देखील खूप जास्त ट्रेंड आहे. सो तुमच्या स्किन टोनला जे रंग प्रेफर होतील ते तिथे साडी चूज करताना असे अंगावर आपल्या टाकून बघायचे आपल्याला सूट होत आहेत का, आणि मगच तो सूट कलर हे करायचा. एक 2-3 ऑप्शन्स आपल्याला साडी घ्यायच्या जायच्या आधीच एक 2-3 ऑप्शन्स आपल्या डोक्यात फिट केले पाहिजे त्या नवरी मुलीने, जेणेकरून तिथे गेल्यावर जास्त कन्फ्युजन होणार नाही. आपल्याला कसं दिसायचं किंवा काय, आपला लूक हा आपल्या डोक्यात फिट असला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे साडीचं फॅब्रिक, कापड. सो साडीचं कापडही, साडीच्या रंगाप्रमाणे साडीचं कापडही तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. सो उदाहरणार्थ जर का पैठणी असेल तर सिल्क, बनारसी हे फॅब्रिक सध्या खूप जास्त चालतात. त्याचबरोबर कॉटनची साडीही खूप चालते, नऊवारी साडी. सो साडी आपल्याला छान चापून चोपून नेसता आली पाहिजे, प्लस आपल्या बॉडीला परफेक्ट ती बसली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही साडीचं फॅब्रिक चूज करा. जास्त फुगलेली साडी देखील सूट होत नाही. सो त्या पद्धतीने साडीचं फॅब्रिक हे चूज करायचं, जेणेकरून तुमचा ब्रायडल लुक हा खूप जास्त सुंदर दिसेल. तिसरा मुद्दा म्हणजे बॉडी टाईप. आता बॉडी टाईपवर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ डीपमधला केलेला आहे. बॉडी टाईपनुसार साडी कशी निवडावी हा मुद्दा केलेला आहे. ह्याच्यात मी थोडक्यात सांगते. तुम्ही तुमचा बॉडी टाईप लक्षात घ्या. तुम्ही उंच आहात की हाईटने कमी आहात, तुम्ही सडपातळ आहात की थोडा जाड आहात, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची साडी चूज करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल कमी उंची असेल तर थोड्या बॉर्डर्स लिमिटमध्ये, जास्त जाड बॉर्डर्स असलेल्या साडी चूज करायच्या नाही. आणि उंची जास्त असेल तर तुम्ही जास्त बॉर्डर, मोठ्या बॉर्डर्सवाल्या साड्या चूज करू शकता. चौथा मुद्दा म्हणजे ज्वेलरी, मॅचिंग ज्वेलरी. सो जेव्हा तुम्ही साडी घेता त्याच्यानंतर तुमची ज्वेलरी म्हणजे पुढचं नथ, मंगळसूत्र, बांगड्या, हार हे सगळं काही त्याच्यावर डिपेंड असतं. आणि त्यामुळे साडीचा रंग आणि डिझाईन पाहूनच पुढची ज्वेलरी तुम्ही सिलेक्ट करा. हे झाले 4 मुद्दे. परंतु 5वा हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. 5वा मुद्दा म्हणजे तुमचं कम्फर्ट. नवरीला ती साडी दिवसभर कॅरी करायची असते किंवा एक साधारणतः 5-6 तास तरी ती कॅरी करावीच लागते कमीत कमी.
सो ती त्या साडीत किती कम्फर्टेबल आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नवरी मुलगी जेव्हा साडी घ्यायला जाते तेव्हा इतर लोक काय सांगतील त्यापेक्षा आपण त्या साडीत कम्फर्टेबल असू का, आपल्याला ती साडी झेपेल का, आपल्याला ती साडी कॅरी करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून साडी चूज करायची. कारण कम्फर्टेबल असणं, त्या दिवशी कम्फर्टेबल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो हे झाले काही 5 मुद्दे. सो आय थिंक माझ्या मते तरी नवरीची साडी कशी चूज करावी यातले जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर झालेले आहेत. परत एकदा शॉर्टकटमध्ये सांगते. रंग, त्याचबरोबर साडीचं कापड, ती साडी बॉडी टाईपला कशी आहे, आपल्याला सूट होते का, त्याचबरोबर त्याच्यानंतर ज्वेलरी, म्हणजे साडी ज्वेलरी पण आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे साडी पण तशी चूज झाली पाहिजे किंवा साडीचा रंग देखील तसा चूज झाला पाहिजे. आणि 5वा मुद्दा म्हणजे कम्फर्ट. सो हे झाले 5 मुद्दे. याबद्दलच आणखीन पुढे सिरीज आपली चालूच राहणार आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.